तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश नार्वेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आवाज बघ तिचा, भेंचत बटाटे खाऊन तिच्या। नमस्कार मित्रांनो, मी योगेश नार्वेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी मराडेपाडा या ठिकाणी चाललो आहे। माझ्यासोबत मित्र पण आहे, गौरव दादा आणि राकेश दादा। राकेश दादा वाट बघतोय, चला तर मग आता निघूया। गौरव दादा आले आता। दादा हा आता गौरव दादा बघा, आपल्याची गाडी राकेश दादा। हा सीएनजी भरायचं आहे आता, पडग्या पण जाईल गाडीवर, आरामात जाईल ना। हा कसा वाकलाय यायला तर एसी लावा लागला। सीएनजी भरले टेन्शन नाही, सीएनजी भरल्यावर टेन्शन नाही। पडघा टोल नाका बापगावची गाडी भाई, थांबत नसते। मी इथे हे विचारत असतो, मी इथे हे बोलतो काय बरं वाशिमची। चला बॅनर लागलेत, शिव मंदिर राहतात ना वाशिमला, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर। अरे सीएनजी भरायला आलोय आपण। आपला इकडून रस्ता आहे का परत जायला लेप मारून असेल ना? सर्व रस्ता कधी संपत नसतो, तत्व आहे रस्त्याचं। तू एक रस्त्यात तत्व सांगितले राखे, ते सांग ना। राईट मारायचं, राईट मारायचं ते तत्व सांग ना रस्त्याचं। ते रस्ता तू समजा कधी हरवला तर कधी पण तुला आता समजत नाही की कुठे मी चुकलोय, तू प्रत्येक राईट मारायचा। हा राईट जो राईट भेटेल तो राईट मार, तू गंतव्यस्थळी पोहोचशील, पोहोचशील। जगला तर जगला, नाही तर गेला टक्यात नाही, असं ते कोणतरी म्हणून ठेवलं असं। मित्रांनो आता आपण सीएनजी पंपला आलोय। मी पहिल्यांदा बघतोय हे बघा, सीएनजी भरायला आले। मग अशी भरपूर घाई झाली होती, आम्ही वैतागलो होतो। मी बघितली, माझ्या मावशीचा मुलगा घेणार होता सीएनजी गाडी। चला झाले आमची सीएनजी भरून झाली, चला निघतो आता। हे कुठल्या साईडला आहे? वज्रेश्वरी गणेशपुरी तोच रोड आहे। चला आता मग मार्गस्थ होऊया। तर मित्रांनो आता इथे रस्त्याचं काम चालू आहे, आता गाडी साईडला लावून शांत उभ्या। हे आपले मित्र गौरव पवार। नमस्कार। यांना स्पोर्ट्सचं खूप आवड आहे, यांना स्पोर्ट्सची आवड आहे, फक्त सवड नाहीये। आणि हे आपले राकेश दादा, यांना तुम्ही ओळखतात। दुर्गाडी आपला जो ब्लॉग झाला त्याच्यामध्ये खास यांनी माहिती दिली होती। किती टाइम लागेल ते बघतो, आणि 5-10 मिनिटं तरी जातील। सिमेंट रोड बनवत आहेत ना, कॉन्क्रिटीकरण चालू आहे। हे गाडी खाली करायला किती टाइम लागेल बघूया आता। तोपर्यंत
थोडं थांबतो, 5-10 मिनिटं काय लागतील ते, मग निघूया इकडनं. ओके. ट्रॅफिक मध्ये नवरदेवाची गाडी अडकली बघा. लग्न कसं लागायचं, तुझ्या एक लग्न होतं पाठीमागे. कसा फिलिंग असेल ना नवरदेवाचं, फिलिंग काय असेल ना. नवरदेवाची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकवली होती लोकांनी. चला तर मग आता निघालो आम्ही. वातावरण बघा इकडे कसं आहे. त्या पावसाळ्यात किती मस्त वाटत असतं. पानझडी वने आहेत ही, पानझडी वने. हा राख्या ही पानझडी वने आहेत ना. वैशिष्ट्य आहे ना आपलं. उन्हाळ्यात त्यांची पानं झडतात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात पुन्हा एकदा हिरवीगार होतात. बघा पानझडी वने बघा, ही आहेत पानझडी वने. ही वैशिष्ट्य आहे पण आपल्या ठाणे जिल्ह्याची. ठाणे जिल्ह्यात आढळणारी पानझडी वने. बांबूची वने पण आहे. म्हणजे वाशिम, शेडेगाव, फॉरेस्ट एरिया. ट्रॅफिक सुटलं, आम्ही निघालो. इथून अजून 8 किलोमीटर आहे. फॉरेस्टच्या वीटभट्ट्या इथे, वीटभट्ट्या. इकडे बघ किती वीट भट्टी. बघा इथे वीट, इकडे वीटभट्ट्या दिसतात आपल्याला. आपल्याला बघा पारंपरिक व्यवसाय हा वीटभट्ट्यांचा. आता आपल्याकडे वापर जो होतो ते कॉन्क्रीटचे हे असतात, ब्लॉक्स. बघा गावागावात पण आपल्याला सिमेंटचे रोड बघायला भेटतात. हे कॉन्क्रिटीकरण चांगलं आहे, बरं वाटतं जरा बघून. हो चालू आहे, मॅप पण चालू आहे, कामं चालू आहे म्हणून धूळ आपल्याला दिसते सगळीकडे. पूर्ण गाव एरिया आहे, गावातनं रस्ता जातोय. हा रस्ता बनवत असेल खास मंदिरासाठीच व्यवस्थित याचा सगळं करत असेल. मंदिराकडे यायला 10 रस्ते, मग त्याला पण वेग रस्ते चांगला. कामं चालू आहेत रस्त्याची, खडबडीत रस्ता आहे. वन्यजीव असतील 100% रस्त्यावर. मला असा रस्ता आवडतो लांबणी. दादा आता वैतागला होता, पण चला चांगला रस्ता लागला. चांगले म्हणणं काय बरं आहे, ठीक आहे, बरं आहे, बऱ्यापैकी रोड आहे हा. बघा तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आपण चाललोय. महाराष्ट्रातलं हे दुसरं मंदिर आहे. पहिलं मंदिर आहे ते कुठे आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पहिलं मंदिर आहे. इथून आता आपल्याला फक्त 4 किलोमीटर आहे. फक्त 4 किलोमीटरवर इथून आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जायला रस्ता आहे. ओके. आणि ही जी पाईपलाईन दिसते ना, ही जी पाईपलाईन दिसते ती पाईपलाईन तानसा धरणाची पाईपलाईन आहे. बृहमुंबई महानगरपालिका अखत्यारीत जेवढे आपले जे शहर येतात त्यांना हे पाणी पुरवण्याचं कार्य करत असतं. असं आम्ही जर चुकत नसू तर आमच्या माहितीनुसार ठाणे जिल्हा हा मुंबईला पाणी पुरवण्याचं काम करतो, बरोबर ना? बिलकुल. आणि मुंबईचं कोणते जे पाणी पुरवतं ते मोडकसागर. मुंबईला पण एक धरण आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलोय गाडीच्या. उसाचा रस आहे, इथे शॉप दिसत आहेत छोटे छोटे. मग काहीतरी खायचा प्रयत्न करतो, आता काय खायला भेटतं का बघतो. मोबाईल कुठे माझा, माझा मोबाईल. ए तू सरबत पिणार का राखे उसाचा रस? या ना तुम्ही. उसाचा रस पाहू बनव. दादा मजा आली ना? हे आमचे लहानपणीचे गुरु गौरव दादा पवार. मोठे गुरु बघा तिकडे आमचे काय करताय. पाणीची बॉटल बिटल आणतात, आहे पाणी आणायला गेलाय दादा. पाणी आणलं दादाने. फटाफट मध्ये उसाचा रस पितोय बाळा बाबा. छान. गावात आम्ही आलोय या
भिवंडीचे मराडेपाडा गाव जवळ आलो आता आम्ही. गावाच्या जवळ आल्यावर बघा इथे गावातली आपल्याला ना दुकानं बघायला भेटतात, छोटी मोठी. ते वडेपाव भेटले आपल्याला. चला घ्या काय वडापावचं शॉप. मावशीने मस्त इथं शेणबिन सारवलं इथे खाली मस्त. वडापाव, इंडियन बर्गर, वडापाव, इंडियन बर्गर. ते बघा अजून काढतात ते आमच्यासाठी खास. बघ गावातली दुकानं कशी असतात छोटी मोठी. वडापाव खाल्ले, आता निघालो आम्ही. ढेकर आलाय मस्त वेगळी, दादा बसले. चला निघाली आता आमची गाडी. बघा झेंडे दिसायला सुरुवात झालेली आहे. वडापाव खाल्ले, निघालो. सगळीकडे भगवे झेंडे दिसत आहेत आता हळूहळू आपल्याला. जास्ती नाही, 3 वडापाव रेमटवले. दादा तू किती? मी पण 3. दादा तू किती? 2 वडापाव आहेत. 8-9 झाले म्हणजे. चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराडेपाडा, भिवंडी. हा बघा भव्य हे दिसतोय आपल्याला, असा दरवाजा आहे. चला आता आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हा बघा एंट्रन्स मधून आपण आतमध्ये आलो दादांसोबत. बघा मंदिर कसं पायऱ्या आहे तिकडे. अतिशय ऊन आहे, पाय जळतात, गरम गरम चटके लागतात ते पायाला. परंतु महाराजांच्या भक्तीपुढे चटके काही नाही. चला खूप छान मूर्ती आहे. आपण जे आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, याबद्दल थोडीशी माहिती देतो. सुरुवातीला मोठासा असा नगारखाना आहे. त्यामधून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दोन्ही बाजूला 2 साईडला 2 तोफ दिसतील. आणि महाराष्ट्रातले दुसरं मंदिर आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर तुम्ही बघाल तर पहिलं मंदिर आहे आपलं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मंदिर बांधले. परंतु त्या मंदिराचे देखील एक वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात जी मूर्ती आहे ना महाराजांची, तिला दाढी नाही आहे, फक्त मिशी आहे त्या मूर्तीला. आणि इथे जी मूर्ती आहे ती सिंहासनाधीश्वर आहे. बघा ही मूर्ती, सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी. आणि महाराष्ट्रातलं हे दुसरं मंदिर आणि भारतातलं दुसरं मंदिर आहे ते आंध्र प्रदेश श्रीशैलम या ठिकाणी आहे. आपल्यापैकी बरेच लोकांना हे माहीत देखील असेल.
परंतु आपण सांगायचा प्रयत्न करतो आपल्या पद्धतीने. आणि इकडे आजूबाजूला हा जो परिसर आहे ते मंदिर 1.5 एकरच्या परिसरात उभारलं आहे. हा जो मंदिराचा संपूर्ण जो परिसर आहे ना तो एकदम किल्ल्याच्या स्वरूपात दाखवला आहे. मंदिराच्या एंट्रन्सला नगरखान्यातून एंट्री केल्यावरती ना आपल्याला दोन्ही बाजूला दीपमाळ बघायला भेटतात. बघा, दोन्ही बाजूला 2 तोफा आहेत. जिथे तोफ ठेवली ना त्या दोन्ही बाजूला बघा गार्डन आहे छोटंसं. हे जे मंदिर उभारले ना शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंदिर उभारले. अप्रतिम असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपण भिवंडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आलेलो आहोत. हे नुसतं मंदिर नसून हे एक शक्तिपीठ आहे. इथून देवदेश धर्मासाठी घडणाऱ्या पिढीला मार्गदर्शन केलं जाईल. तुम्ही बघतायत मंदिराचा हा भव्य दिव्य असा सुंदर असा सभामंडप आहे. सभामंडपातील ही नक्षीदार डिझाईन आणि हे झुंबर, त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या पूर्ण गर्भगृहाच्या अगोदर 2 मंदिरं दिसतील. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई म्हणजे आपल्या आऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचं मंदिर दिसेल. मंदिर पाहिल्यानंतर त्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि अवघ्या स्वराज्याची कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी आणि शंभू महादेवाचं मंदिर, अशा 2 मंदिरांची उभारणी केली आहे. त्यानंतर आपण मंदिराच्या मूळ गर्भगृहामध्ये जाणार आहोत. चला. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहणार आहात की हे मंदिराचं गर्भगृह आहे जिथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पाषाण म्हणजे काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनारूढ झालेले आहेत आणि ही मूर्ती भारताचे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज ज्यांनी अयोध्येतील प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारलेली आहे. त्या अरुण योगीराजांनी ही पूर्णाकृती सिंहासनावरची मूर्त साकारलेली आहे. 2018 साली या मूर्तीचं काम आपण त्यांना देण्यात आलं होतं आणि 2024ला तुम्ही बघत आहात 2018 साली ही मूर्ती त्यांना घडवण्यासाठी दिली गेली होती आणि 2024 साली हिचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहत आहात सुंदर असे कोरीव काम करून ही मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. या बाजूला भव्य अशी तटबंदी आहे. या तटबंदीच्या आतमध्ये ना म्युरल्स हे आहेत ना, भव्य दिव्य असे म्युरल्स आहेत. ही शिल्प हे जे आहेत ते महाराष्ट्राची संत परंपरा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरा कुंभार. आणि या म्युरल्सची जी माहिती आहे ना ती मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत आपल्याला देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना इंग्लिशमध्ये माहिती वाचण्याची या ठिकाणी बघा. हे जे शिल्प उभारणी केली आहे म्हणजे हे जे म्युरल्स आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले, हे बघा यांची माहिती इथे खाली दिली आहे. तुला बघा राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांची माहिती देण्यात आली आहे खाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, नामकरण सोहळा या ठिकाणी बघा. शिवसंस्कार म्हणजे मासाहेबांनी म्हणजे कशा पद्धतीने महाराजांना लहानपणात जे महाभारत आणि रामायणांच्या ज्या गोष्टी सांगायचे तो हा क्षण आहे बघा, सुंदर असा. हा जो क्षण आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पनेचा जो शपथ घेतली ना, स्वराज्य संकल्पनेची शपथ रायरेश्वराची,
रक्ताभिषेक करून ही शपथ घेतली होती. रक्ताभिषेक करून जी शपथ घेतली होती तेव्हाचा हा क्षण आहे. भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असताना तेव्हाचा हा क्षण आहे. हे बघा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्तिशक्ती संगम महाराजांचे आध्यात्मिक गुरु, ज्या स्थापनेचा पहिला किल्ला महाराजांनी जिंकला तो म्हणजे तोरणागड महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली या ठिकाणी. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधले तोरणागड. शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण काय होते ते सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शेतकऱ्यांविषयीचे धोरण हे मराठीमध्ये आणि या बाजूला इंग्रजीमध्ये. हे पुण्यनगरी म्हणजे आताचे पुणे शहर या ठिकाणी जेव्हा जगदेव मुरार यांनी जो गाढवाचा नांगर फिरवला होता आणि भ्रम पसरवला होता की इथे शेती होऊ शकत नाही, त्याचे जे शब्द होते ते मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे नांगर फिरवला, ते पण सोन्याचा फाळ असलेला. बघा, तो हा क्षण आहे. त्याच्याच बाजूला खानाला मारत असताना जेव्हा खानाचा जो एक अंगरक्षक होता सय्यद बडा यांनी जेव्हा हमला केला छत्रपती शिवाजी महाराजांवर मागून, तेव्हा छत्रपती शिवरायांचे मित्र आणि अंगरक्षक जिवाजी महाला यांनी अचानक येऊन त्याचा हात उडवला होता हवेतच. म्हणून तेव्हापासून जी आपली रूढ झाली, एक संकल्पना, एक व्याख्या रूढ झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. बघा, हा जो क्षण आहे, स्वराज्यावर चालून आलेले संकट, आदिलशाही सरदार अफजल खान यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती आक्रमण केले आणि आपल्या भवानी मातेचे मंदिर, त्यानंतर पंढरपूरचं विठ्ठल या मंदिरांची जेव्हा नासधूस केली आणि महाराजांनी या खानाचा वध केला, या खानाचा वध करत असतानाचे हे छायाचित्र. हे बघा, इथे शस्त्र आहेत. इथे विविध शस्त्र आपल्याला बघायला भेटतील. तलवारी आहेत वेगवेगळ्या. शस्त्रांचे प्रकार असतात. शस्त्रामध्ये मुक्त शस्त्र, अमुक्त शस्त्र, मुक्तानमुक्त शस्त्र, यंत्रमुक्त शस्त्र. तुम्ही इथे बघत असाल, इथे हे कट्यारीचे प्रकार. आणि ज्या स्वराज्याच्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार केले ती वाघनखं तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच त्याच्यापुढे या ज्या वरती कट्यारी लावल्यात, या काही कट्यारी मान सन्मानात दिल्या जायच्या आणि काही कट्यारी या स्वतःच्या रक्षणासाठी वापरल्या जायच्या. चला तर आता आपण पुढच्या शस्त्रांच्या इथे जाऊया, माहिती जाणून घेऊया. ह्या ज्या तुम्ही कट्यारी बघतायत, या सर्व कट्यारी आपल्या स्वरक्षणासाठी वापरल्या जायच्या. चिलानम शस्त्र, परशु. तुम्ही आता हे बघतायत, इथे कुऱ्हाड, जर्नाळ, चिलान, पेशवा कप्स, जांबिया, खैबर अशी काही शस्त्र लावली आहेत. ही त्या काळी जनावरांना किंवा स्वतःच्या रक्षणासाठी म्हणून वापरली जायची. इथे तुम्ही बरेचसे तलवारीचे प्रकार बघाल. या सर्व तलवारी मराठे किंवा ब्रिटिश लढाईसाठी वापरत असायचे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ इंडियन नेव्ही. पूर्ण हिंदुस्थानामध्ये एकमात्र शिवाजी महाराज असा एक हिंदू राजा होता ज्याचे स्वतःचे भव्य आरमार होते. म्हणूनच महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखले जाते. चला पुढे जाऊ. जो प्रसंग आहे तो सिद्धी जोहरने जेव्हा महाराजांच्या पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिला होता आणि महाराज या वेड्यामध्ये अडकले होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी शिवा काशीद हे दिसायला थोडेफार शिवाजी महाराजांसारखे होते. तेव्हा शिवाजी महाराजांचे मित्र शिवा काशीद यांनी या महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या शरीराचा जीवाचा त्याग केला आणि पालखीत स्वतः शिवाजी महाराज म्हणून बसले आणि शत्रूच्या समोर दाखल झाले आणि आपला एक मी महाराज म्हणून मरतोय आणि तेव्हा त्यांनी एक शब्द उच्चारले होते, मी स्वतः महाराज म्हणून मरतोय, त्यापेक्षा मोठी काहीही नाही.
खूप पुढे बघा आता या ठिकाणी आपल्याला बाजीप्रभू देशपांडे, इथून जेव्हा महाराज निघाले होते पन्हाळगडावरून तेव्हा पावनखिंड, घोडखिंड म्हणायचे पहिले तिला, घोडखिंडीत शत्रूला अडवण्यासाठी बाजीप्रभू स्वतः आपल्या आहुती दिली होती यांनी आणि शत्रूला थांबवून ठेवलं होतं. आणि महाराज तोपर्यंत आपले कुठे पोचले, विशाळगडावर पोचले होते. हा जो प्रसंग आहे तो पुणे लाल महाल, हा लाल महालचा प्रसंग आहे. लाल महालला शाहिस्ते खानाने अनेक वर्ष तिथे आपले ठाण मांडून बसला होता. महाराजांनी अचानकपणे छापामार युद्धनीतीचा वापर करून अचानक हमला करून खानावरती हल्ला केला. खान वाचला, परंतु खानाची बोटे मात्र गेली. पुणे मुक्त झाले तेव्हापासून. हे बहिर्जी नाईक, स्वराज्याचा कणा, स्वराज्याचा तिसरा डोळा, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. महाराजांनी आतापर्यंत म्हणजे स्वराज्यासाठी जेवढे काही लढाया जिंकल्या त्याच्यामध्ये खडानखडा शत्रूची माहिती काढण्याचं काम हे बहिर्जी नाईक करायचे आणि त्यांच्यामुळेच महाराजांना यश मिळायचे. हा जो प्रसंग आहे तो दिल्लीत महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. नजरकैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून महाराष्ट्रातील माझ्या आपल्या भटजींना, महाराष्ट्रातील गरिबांना मिठाई वाटप करा असं सांगितलं आणि स्वतः मिठाईच्या पेटारातनं ते पसार झाले. यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसतंच शक्ती नाही तर युक्तीची कल्पना आपल्याला या ठिकाणी येते. बघा हा जो प्रसंग आहे तो वेळात मराठे वीर दौडले सात. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणीचे सवंगडी होते. तानाजींनी हा किल्ला लढवल्यानंतर तानाजी यांची आहुती दिली गेली, म्हणजे तानाजी या किल्ल्यासाठी लढत असताना शहीद झाले. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार होते. गड आला पण सिंह गेला, म्हणून त्या गडाला नाव सिंहगड देण्यात आले. हे बघा हा जो प्रसंग आहे त्यामध्ये स्वराज्य जननी जिजाबाई मासाहेब जिजामाता यांची सुवर्ण तुला करण्याचं हे करताय बघा, कार्य चालू आहे. हे मराठीमध्ये याची माहिती पण दिली आहे. सुवर्ण तुला इथे इंग्लिशमध्ये शस्त्रागार दिलंय. धनुष्यबाण, तलवारी, याच्या तीन तलवारी दिसत आहेत, त्या बळी देण्यासाठी वापरायची. चिलखतांचे दोन प्रकार आहेत. हे जे चिलखत आहे ते मावळे सरदार वापरायचे आणि हे जे चिलखत आहे ना हे राजे महाराजे वापरायचे. हा एक कुऱ्हाडीचा प्रकार आहे जे युद्धात वापरायचे आणि ते मराठ्यांचं एक शस्त्र आहे. याला धोप म्हणतात, सॉरी विटा म्हणतात त्याला. शत्रूला मारून झाल्यानंतर पुन्हा खेचून घ्यायचं काम करायचं, दूरवरच्या शस्त्रांना त्याच्यावर हमला करायचे. आणि हे जे शस्त्र आहे ते राजांचे शस्त्र आहे, फक्त राजे महाराजे वापरायचे. याला काय म्हणतात? राजांचा भाला. हे आरपार शत्रूच्या जायचे पोटात. हे बघा हे स्वराज्याचा अष्टप्रधान मंडळ, स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून हे अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळातलं सर्वात महत्त्वाचे स्थान पेशवा म्हणजे पंतप्रधान. पेशवा म्हणजे पंतप्रधान. बाई आता फ्लॅश मारून इथे अनेक प्रकारची माहिती दिलेली आहे. नेताजी पालकर पुन्हा एकदा हिंदू धर्मात यांना घेतलं. येसाजी कंक हत्तीसोबत लढताना, कुतुबशहाच्या हत्तीसोबत लढताना येसाजी कंक. आपली हिरकणी माता, हिरकणी मातेचा प्रसंग तुम्हाला माहीत असेल. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री गडावरती जो उत्सव व्हायचा कोजागरीचा, त्यासाठी दूध देण्यासाठी गेली होती आणि गडाचे दरवाजे बंद झाल्याच्या कारणाने उतरताना कड्यावरून खाली उतरली, कारण की तिला तिच्या बाळाची काळजी होती. घरी बाळ वाट पाहत होतं. आणि
कड्याला जे नाव दिलं ते हिरकणी कडा नाव दिलं नंतर. हा क्षण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. फर्जंद पिक्चरचा जो कोंडाजी फर्जंद 60 मावळ्यांनिशी पन्हाळगड जिंकला तो हा क्षण आहे. हे बघा, रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाला जात असताना मिरवणूक हत्तीवरून महाराज. अनेकांना प्रश्न पडतो, रायगडावर दरवाजा एवढासा असताना हत्ती कसा काय? तर त्यासाठी उत्तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांनी हत्तीची पिल्ले लहान असतानाच रायगडावर नेली होती. ती कालांतराने मोठी झाली आणि हे बघा राज्याभिषेकाच्या वेळी त्या हत्ती आपल्याला दिसत आहेत. हे बघा, महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तेव्हा हे सगळे हे दिसत आहेत बघा आपल्याला, प्रवासी या साईडला, आणि ते महाराजांचे सर्व आपले सदस्य आहेत ते सगळे, म्हणजे सरदार, मोठमोठे सरदार मावळे इथे बघा. हे बघा, आजोबा आपल्या नातीला दाखवायला आले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. क्षण आहे तो छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांचे पुत्र आणि स्वराज्यांचे धाकले धनी म्हणजे स्वराज्याचे शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज सिंहाचं जबडा फाडतायत, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती त्यांचे दात, हे छत्रपती संभाजी महाराज. तर मित्रांनो, या ठिकाणी भटकंती करत असताना हे आपल्याला दादा भेटले. त्यांना मी असं सहज विचारलं, या मंदिराची थोडीफार माहिती सांगाल तर बरं होईल. तर आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव योगेश दलवी. या मी शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे. दादा सांगतील आपल्याला थोडक्यात माहिती. दादा प्लीज माहिती सांगा आपल्या मित्रांना. नक्कीच जे महाराष्ट्रातील शिवभक्त आहेत का त्यांच्या मनात एक खंत होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर छोटंसं का पण ते असावं. ती संकल्पना मनात धरून आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 रोजी या मंदिराचा भूमिपूजन झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते हा भूमी असं करता करता 2025 रोजी हा मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झाला. तर हे कसं काय म्हणजे शक्य झालं आणि तुम्ही संकल्पना आणली कशी काय की इथे मंदिर व्हावं आणि इथे मंदिर तुम्ही करायला घेतलं असं मला थोडक्यात जरा सांगा. नक्कीच जे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू चौधरी यांच्या मनात एक खंत होती की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंतीपुरती नसावे, ते प्रत्येक शिवभक्तांचे किंवा महाराष्ट्रवासियांच्या मनात असावे. ती संकल्पना धरून त्यांनी एक छोटासा विडा उचलला होता आणि आज तो प्रत्यक्ष म्हणजे एका गड किल्ल्याप्रमाणे म्हणजे या मंदिरामध्ये आल्यावर जे शिवभक्त आहेत किंवा युवा पिढी आहे त्यांना पूर्ण महाराजांचा इतिहास इथे साकारलेला आहे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक तोफा किंवा ऐतिहासिक शस्त्र आणि त्या सर्व गोष्टी. आणि दुसरी गोष्ट एक अभिमानाची गोष्ट महाराष्ट्रासाठी की जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती अयोध्यातील प्रभू श्रीरामांची जे शिल्पकार घडवले अरुण योगीराज त्या शिल्पकाराने आपली मूर्ती घडवली आणि आपण ती मूर्ती 2018 रोजी त्या शिल्पकाराकडे दिली होती. त्यानंतर 2022 रोजी मोदीजींनी तोच शिल्पकार निवडला आणि ती मूर्ती घडवण्यात आली. आणि या मंदिराच्या मागचे उद्देश नुसतं मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे, म्हणजे येणाऱ्या पिढीला नक्कीच इथून जाताना काहीतरी शक्ती प्राप्त होतेच. आज तुम्ही आले असेल की महाराजांची मूर्ती बघून तुमच्या पण अंगावर शार आल्याशिवाय राहिले नसतील. आणि जो आपला आजूबाजूचा परिसर पाहतो, या मंदिराची जी बाजूची जागा आहे तिथे आपण शिवकालीन काही शस्त्र प्रशिक्षण चालू करतो आहे, गुरुकुल चालू करतो आहे. अजून 2-3 प्रोजेक्ट आहेत ते आपण लवकरच महाराष्ट्रासोबत घेऊन येणार आहे. आणि तमाम शिवभक्तांना विनंती आहे की आपल्या यूट्यूबद्वारे जे बघत असतील तर आपण येताना इकडे ड्रेस कोड आपला जो महाराष्ट्राला शोभेल असाच इकडे परिधान करून यावे. आणि स्वच्छता किंवा आपले गड किल्ल्याची परिस्थिती झाली ती परिस्थिती आपली मंदिराची होऊ नये याची पण आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. कारण हा मंदिर सर्व महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी डॉक्टर राजू यांनी समर्थन केलेलं आहे. तर आपण या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी आणि आपलं मंदिर कसं सुरक्षित राहील याची सर्वांना नम्र विनंती आहे. खूप छान माहिती दिली यांनी आपल्याला, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, इथे आल्यावरती कुठल्याही प्रकारची कचरा वगैरे काय करू नका, शांततेत मस्त आपलं दर्शन घ्या. काही तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील ते काढा, पण कृपा करून
हे जपा आणि हा इतिहास आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना सांगण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आता आपण अजून तुम्हाला पुढचं थोडंसं दाखवतो, व्ह्यूज दाखवतो. खूप छान व्ह्यू आहे तिकडे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी जो अतिशय सुंदर असं म्हणजे हे केलेलं आहे, शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जे केलेले ते अतिशय सुंदर आहे. जेणेकरून जे आपले आबालवृद्ध आहेत, जे लहान मुलं आहेत, वयस्कर आहेत, त्यांना किल्ल्यात चढणे शक्य नाहीये, तर ते किल्ल्यांची अनुभूती घेऊ शकतात व ते फिरू शकतात. म्हणजे किल्ल्यावर चढणं त्यांना खूप कठीण असतं, मग त्या लोकांसाठी खूप अतिशय छान आहे. म्हणजे त्यांना किल्ल्यावर फिरून आल्यावर काय वाटणार आहे. आणि खरंच इथं आल्यावर प्रत्येक शिवभक्त हा एक खरंच शक्तीपीठ आहे आणि एक ऊर्जा घेऊन नक्कीच जाईल. तर कृपया सगळ्यांनी इथं भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी मराठेपाडा या ठिकाणी. तर आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे, सर्व व्हिडिओ आपण शूट केलेला आहे. तर आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.